नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला आज आपल्याला आहे ना झटपट असा बटाट्याचा किस बनवायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, झटपट होते अगदी 10 मिनिटामध्ये. आता इथे बघा सर्वात पहिले मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे. आता ते बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि साल काढून घेतलेले. वेळ जातो म्हणून मी पहिले साल वगैरे काढून घेतला. आता साल काढायचं वगैरे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. आता एक ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यावरती किसणी ठेवलेली. आता इथे बटाटा आपल्याला धरताना असा उभा धरायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. हे बघा आपल्याला बटाटा असा आडवा धरायचा आहे, म्हणजे त्याचा किस छान असा लांब आकाराचा पडतो. आणि खाली पाणी ठेवलं ना म्हणजे बटाट्याचा किस काळा पडत नाही. आता इथे माझ्याकडे ही किसणी थोडीशी बारीकच आहे. तुमच्याकडे याच्यापेक्षा थोडीशी जाड असेल ना तर चांगलंच आहे. आता बटाटे आपल्याला छान किसून घ्यायचे. आता तुमच्याकडे थोडे मोठे आकाराचे बटाटे असले तर चांगलंच आहे. माझ्याकडे घरातच होते मीडियम आकाराचे, तेच मी घेतलेले आहे. आता तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल किस बटाट्याचा तर तुम्ही मोठ्या आकाराचेच बटाटे घ्यायचे. तरी पण इथे बघा छोट्या आकाराची किसणी आहे, तरी पण छान पडलेलं आहे इथे बटाट्याचा किस. बघू शकता इथे या पद्धतीचं झालेलं आहे. चला आपण आता सर्व बटाटे किसून घेऊ ह्याच पद्धतीने. आता सर्व बटाटे किसून झाल्यानंतर आपल्याला इथे 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा किस. आता किसल्यानंतर त्याच्यामध्ये परत आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे, किस काळा पडू नये म्हणून. बघू शकता छान झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती मी पहिलेच पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. आता उकळी आल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. आता इथे आपण फक्त मीठ घालणार आहोत, बाकी काही नाही घालायचं. आता आपण इथे आज आहे ना तुरटीचा वापर करणार नाही. आता कसं काही ठिकाणी खेड्यागावांमध्ये वगैरे तुरटी वगैरे काही भेटत नाही, त्याच्यामुळे इथे मी आज लिंबू घालणार आहे. 1 लिंबू इथे पूर्ण पिळून घेतलेलं आहे, त्याचा रस पाण्यामध्ये. लिंबू घातलं ना अजिबात बटाट्याचा किस काळा पडत नाही किंवा तळल्यानंतर पण लाल होत नाही. आता इथे बघा छान परत आपण आता उकळी येऊ देऊ पाण्याला. आता उकळी आल्यानंतर आपल्याला जो बटाट्याचा किस आहे तो थोडंसं पाणी त्याचं निथरून पातेल्यामध्ये घालायचं आहे. सर्व किस मी घालून घेते आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खालीवर करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, कारण का बटाट्याचा किस आपण थंड पाण्यातून काढलेला आहे आणि गरम पाण्यात घातलेलं आहे, म्हणून आपल्याला छान असं चमच्याने किंवा उलटणीने छान खालीवर करायचं आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हा बटाट्याचा किस अजिबात शिजवायचा नाही, लगेच आता गॅस बंद करायचा आहे. हे बघा आता इथे मी लगेच गॅस बंद करते. आपल्याला बटाट्याचा किस अजिबात शिजवायचा वगैरे नाही, तो बरोबर वाफेवरती होतो. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे गॅस बंद केल्यानंतर. 10 मिनिटं बघा इथे झालेले आहे आणि बटाट्याचा किस पण आपला खूप छान असा गरम पाण्यामध्ये वाफला जातो, कारण का तो किस आपण बारीकच केलेला असतो. इथे बघा खूप छान मऊ पडलेला आहे. मिक्स करून घेते बघा, कुठेच काळा वगैरे पडत नाही. आता आपण काय करू, एक चाळणीवर बघा इथे मी काढून घेतलेलं आहे हे बघा, आणि पाणी त्याचं पूर्ण निथरून द्यायचं आहे. आता तुम्हाला इथे दाखवते बघा, आपण फक्त गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवला तर तरी पण खूप छान असा तो शिजल्या जातो. हे बघा अजिबात वेळ लागत नाही, त्याला शिजवायची वगैरे गरजच पडत नाही. चला आता इथे आपण थोडासा आहे ना थंड होऊ देऊ, कारण का पाणी त्याचं पूर्ण निघून गेलं पाहिजे. आता आपण काय करू, एक खाली मी कपडा घातलेला आहे, अंथरलेला आहे, त्याच्यावरती एक प्लास्टिक घालायचं किंवा तुमच्याकडे प्लास्टिक नसेल तरी चालेल, कपड्यावरती घातला हा किस तरी चालेल. आता इथे मी घरातच सुकवणार आहे, उन्हात वगैरे घालणार नाही. या पद्धतीने थोडासा आपल्याला मोकळा मोकळा करून घालायचं आहे कपड्यावर. बघू शकता इथे. चला आता इथे सर्व किस या पद्धतीने याच्यावरती घालून घेते. खूप छान होतो. याची ना भाजी पण बनवू शकतो आपण टिफिनसाठी, झटपट होते आणि लहान मुलांना पण आवडते.
चला आता सर्व बटाट्याचा किस घालून घेतलेला इथे कपड्यावरती आपण आता छान 2 दिवस वाळवून घेऊ. आता इथे ना मधून मधून आपल्याला असं थोडासा आहे ना खालीवर करायचा. आता इथे बघू शकता बटाट्याचा किस छान असा वाळलेला आहे. हे बघा, याची भाजी खूप छान लागते. आता आपण थोडासा तेलावरती तळूया. तळताना काय करायचं, जास्त तेल एकदम कडकडीत गरम नसावं, जास्त पण थंड नसावं. आणि बटाट्याचा किस घातल्या का लगेचच काढायचा नाही, तो लाल पडतो, पहिलेच तो पातळ असतो. आता इथे बघा मी थोडासा बटाट्याचा किस तळून दाखवते. चला आता इथे बटाट्याचा किस पण असं हे बघा तळलेला आहे. तुम्ही जास्त वेळ ठेवाल ना तेलामध्ये लगेच तो लाल पडतो, कारण का तो खूप पातळ असतो. बघू शकता तयार झालेला इथे झटपट असा आपला बटाट्याचा किस. तुम्ही भाजी पण बनवू शकता, तळून पण मुलांना देऊ शकता, उपवासाला खाऊ शकता. झटपट आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. चला भेटूया अशाच एक नवीन एक रेसिपीमध्ये.